नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शेवटच्या 6व्या सेमिस्टरमध्ये आपण आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाच्या अंतर्गत दुसऱ्या युनिट अभ्यासतोय. याच्यामध्ये जापनीज मॅनेजमेंट आणि चायनीज मॅनेजमेंटचा आपण अभ्यास करतोय. याच्यामध्ये जपानी मॅनेजमेंटचा अभ्यास आपण करतोय. जपानी मॅनेजमेंटमध्ये आपण त्याची संकल्पना, वैशिष्ट्ये लक्षात घेतली. त्यानंतर आता आपण जपानी गुणवत्ता व्यवस्थापनाची जी 8 महत्त्वाची तंत्र आहेत त्यातल्या दुसऱ्या पार्टचा आपण अभ्यास करतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण कायझेन याचा अभ्यास केला. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे 8 आहेत त्यातला एक कायझेन झाला. दुसरा आहे तो मुरी, MURI, मुरी. मुरी हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ ओव्हरबर्डन किंवा अति थकविणारा, अशक्य, अवास्तवपणा, खूप कठीण आणि सक्तीने काम, सक्ती किंवा अतिरेकपणा, एखाद्याच्या सामर्थ्यापलीकडे असा आहे. म्हणजे ओव्हरबर्डन, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती कामाचा लोड टाकला जातो असं आपण म्हणतो. आता ही एक टोयोटा प्रोडक्शन सिस्टीममधील एक मूलभूत संकल्पना आहे. कर्मचारी मशीन त्यांच्या नैसर्गिक मर्यादेपेक्षा अधिक काम सोपवल्यानं अडचणी निर्माण होऊ शकतात. ओव्हरबर्डन तुम्ही मशीनलाही देऊ शकत नाही आणि कामगारालाही देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, जुनी कारची बॅटरी जास्त गरम करणे की ज्यामुळे ती ब्रेकडाऊन होऊ शकते, किंवा आपल्या वैयक्तिक संगणकावर जड सॉफ्टवेअर लोड करणे की ज्यामुळे मेमरीची त्वरित गणना करण्याची शक्ती संपते, असं या ठिकाणी होऊ शकतं. आणि ज्यामुळं प्रतीक्षा वेळ वाढतो. मानवी मुरीच्या बाबतीमध्ये ताणतणावामुळे घाईगडबडीत काम करून चुका केल्या जाऊ शकतात. आता ही मुरी जी आहे ना, मुरी केवळ दोषाकडे दुर्लक्ष करत नाही, तर जास्त काळ प्रतीक्षा करण्याच्या अवधीकडेही पाहत नाही. जेव्हा उपयोगाची पातळी वाढते तेव्हा प्रक्रियेचा मुख्य वेळ वेगाने वाढतो. म्हणजे काम करायला वेळ लागतो, चुका होतात. जेव्हा प्रक्रियेचा उपयोग 80% 90% वाढतो तेव्हा तो वेळ पुन्हा दुप्पट होतो. म्हणून लीड टाईम हा एक त्याच्यावरचा उपाय सांगितला जातो. त्यामुळे किंमत, वितरण आणि गुणवत्ता या 3 बाबी, म्हणजे किंमत, वितरण आणि गुणवत्ता या 3 बाबी नियंत्रण राहणं शक्य होतं. त्यामुळे प्रक्रिया वापर करण्याची पातळी, मशीन आणि कर्मचाऱ्यांची क्षमता 80% रोखणं आवश्यक आहे. आता मुरीमध्ये मशीन पर्यावरण आणि मानवी पर्यावरण असे घटक महत्त्वाचे ठरतात. आता ह्याच्यामध्ये आपण मशीन पर्यावरण हा भाग लक्षात घेऊया. 2 घटक आहेत. मुरी मशीन कामगिरीवरती अवलंबून असते. मुरी म्हणजे ओव्हरबर्डन, कामाचा बोजा. मशीनची कार्यक्षमता मशीनच्या एकूणच उपकरणाची प्रभावीतेद्वारे मोजली जाऊ शकते. मशीन खराब होण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने उपलब्धता, कार्यप्रदर्शन आणि गुणवत्ता यासाठीच्या उपायांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. मशीनशी संबंधित मुरी शक्य तितक्या प्रभावी आणि कार्यक्षमतेने राखून कमी करता येते. मुरी म्हणजे ओव्हरबर्डन. मशीनची क्षमता सुधारण्यासाठी आणि मुरीला प्रतिबंधित करण्यासाठी देखभाल केली जाऊ शकते. आता अशी देखभाल 2 प्रकारची असते. एक प्रतिबंधात्मक देखभाल, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. मशीनची चालू अवस्थेत तपासणी करणं व ती बिघडण्यापासून रोखणं म्हणजे प्रतिबंधात्मक देखभाल होय. मशीनमध्ये कोणताही बिघाड किंवा ते बंद पडू नये म्हणून प्रतिबंध करण्यात येतो. प्रतिबंधात्मक देखभालामुळे उत्पादनात खंड पडत नाही आणि संभाव्य नुकसान टाळले जाते. स्वायत्त देखभाल. स्वायत्त देखभाल ही प्रतिबंधात्मक देखभालीनंतरची पुढची पायरी आहे. मशीनवरील ऑपरेटर हा प्रतिबंधात्मक देखभाल पार पाडत असतो, परंतु काही तांत्रिक देखभालीसाठी तज्ञांची मदत घ्यावी लागते. स्वायत्त देखभालीमध्ये पुढील 7 टप्प्यांचा समावेश होतो. 1. बिघाड रोखणे. 2. स्वच्छता मानक तयार करणे. 3. संपूर्ण मशीन तपासणी. साफसफाईसाठी मानक नेटवर्क. नेहमीचे दोष रोखणे. इतर वर्कस्टेशनवरील दोष रोखणे आणि केंद्रित सुधारित योजना. आता कोणती देखभाल फायदेशीर ठरेल हे ठरवण्यासाठी विविध सूत्रांचा वापर केला जातो. दुसरा मुद्दा याच्यामधला येतो तो मानवी पर्यावरण. या पर्यावरणात
कर्मचारी अनुपस्थितीमध्ये मुरी ओळखली जाऊ शकते. 21व्या शतकात जास्तीत जास्त लोक सलगपणे बऱ्याच कालावधीसाठी कार्य करू शकत नाहीत. काही लोक एखाद्या ठिकाणी 6 महिने देखील कार्य करू शकत नाहीत. गैरहजेरी हा पूर्वीपासून जटिल प्रश्न आहे. कामगिरी वाढवण्यासाठी उत्तेजने दिली जातात, तरीही कामगिरी एका विशिष्ट बिंदूपर्यंतच वाढते. त्यानंतर आणखी उत्तेजन दिले तर तणाव वाढून कार्यक्षमता देखील कमी होते. टीम बोर्ड असेल, 5S प्रणाली असेल किंवा प्रमाणित कार्य असेल, अगदी जिडोका असेल, तत्त्वांचा अवलंब करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. टीम बोर्डद्वारे कामाच्या जास्त तासांची संख्या, कर्मचाऱ्यांची ताण पातळी किंवा मूड इत्यादी सुव्यवस्थित केले जाते. तर 5Sद्वारे हे संघटित कार्य ठिकाण आणि कर्मचाऱ्यांना साहित्य व साधने शोधण्यासाठी लागणारा वेळ कमी करते. तसेच तणाव सुव्यवस्थित करते. कार्य करण्याचा सर्वात सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीचे मानक कार्य वर्णन करते. चुकीच्या पद्धतीने मशीनचा वापर किंवा लोकांना हाताने वजनदार वस्तू स्थलांतरित करण्यास प्रतिबंध करणे. जिडोका हे तत्त्व जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा उत्पादन लाईन थांबवण्याची सूचना देते. मुरी या तंत्रानुसार कामाचे ओव्हन बर्डन किंवा अवास्तवपणा कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. एखाद्या व्यक्ती किंवा मशीनला तिच्या सामर्थ्यापलीकडे काम न देता प्रमाणित काम सोपवून ते पूर्ण करून घेतले जाते. जादा कामाच्या ताणाने होणाऱ्या चुका यामुळे टाळल्या जाऊ शकतात आणि तणावही कमी केला जाऊ शकतो. आता 8 तंत्रापैकीचं 2 तंत्र आपण संपवली. तिसरं तंत्र आहे मुरा, MURA. आता मुरा हा सुद्धा जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ असमानता, अनियमितता, एकरूपतेचा अभाव असा आहे. टोयोटा प्रोडक्शन सिस्टीममधील ही एक मुख्य संकल्पना आहे. ग्राहकांच्या मागणीतील चढ उतार चढाव असेल, प्रत्येक उत्पादनाच्या प्रक्रियेच्या वेळा किंवा वेगवेगळ्या ऑपरेटरसाठी चक्र वेळेमध्ये बदल आढळून येतो. कमी संख्येच्या उत्पादन प्रक्रियेत भिन्नता उच्च प्रमाणात असू शकते. म्हणजे कमी प्रोडक्शन आपण करत असेल तर त्याच्यात व्हेरिएशन जास्त दिसतं. लवचिकता ही मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामध्ये आणि कमी उत्पादन भिन्नतेमध्ये अधिक महत्त्वाची असते. जेव्हा मुरा म्हणजे असमानता कमी होत नाही तेव्हा मुरी आणि मुराची शक्यता वाढते. म्हणून असमानता कामामधली कमी करणं महत्त्वाचं आहे. व्यवसाय किंवा प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टीने मुरा जस्ट इन टाईम सिस्टीमद्वारे टाळली जाते. आता पुरवठा साखळीमध्ये खुलेपणा निर्माण करणे किंवा उत्पादनाचं डिझाईन बदलणे आणि सर्व ऑपरेटरसाठी प्रमाणित कार्य सोपवून मुरा कमी करता येऊ शकते. त्यामुळे फर्स्ट इन फर्स्ट आउट घटक प्रवाह वापरून ही प्रणाली योग्य वेळी योग्य भागासह उत्पादन प्रक्रिया पुरवते. जस्ट इन टाईम सिस्टीम ही पूल सिस्टीम तयार करते, ज्यात प्रत्येक उपप्रक्रिया मागील आवश्यकता असलेल्या उपक्रियामधून आणि शेवटी बाहेरील पुरवठादाराकडून त्यांच्या गरजा कमी करते. या प्रकारची सिस्टीम स्टोरेज खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी डिझाईन केली जाते. मुरा म्हणजे भिन्नता. ही भिन्नता कशी कमी करावी, कारण अशी भिन्नता अनेक रूपामध्ये अस्तित्वात असते आणि एका प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर विविध मार्गांनी प्रभाव पडतो. ग्राहकांच्या मागणीत फरक, उत्पादनाच्या मिश्रणामध्ये भिन्नता, यंत्रातील भिन्नता किंवा प्रक्रियेच्या वेळी उत्पादन पद्धतीमधील भिन्नता काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पाडत असते. हाफ अँड स्पेअरमॅन यांनी भिन्नतेबाबत 2 बाबी मांडलेल्या आहेत. अस्थिरता ही उत्पादन प्रक्रियेची कामगिरी नेहमीच कमी करते. सिस्टीममधील विविधता ही साठवणूक, मिश्रण, क्षमता किंवा वेळ यांच्यातील मिश्रणाद्वारे ठरत असते. असमानता कमी करण्यासाठी सर्वसाधारणपणे 2 गोष्टी करता येऊ शकतात. 1. ग्राहकांच्या मागणीतील फरक कमी करणे. 2. उत्पादन प्रक्रियेतील भिन्नता कमी करणे. पुरवठा साखळीच्या सहकार्याने सर्व काही करणे आवश्यक आहे. जेव्हा पुरवठा साखळीच्या सहकार्याने सर्व काही करणे आवश्यक आहे, तेव्हा पुरवठा साखळीतील मध्यस्थ जोपर्यंत
ग्राहकांची मागणी किंवा साठवणूक पातळीबद्दलची माहिती एकमेकांना पुरवत नाहीत, तोपर्यंत ग्राहकांच्या मागणीतील चढ-उतार दिसून येतात. आणि याचा परिणाम असा स्पष्ट होतो की शेवटच्या ग्राहकाकडून मागणीत होणारा छोटासा बदल साखळीतील ऑर्डरच्या प्रमाणात मोठा बदल घडवून आणू शकतो. ग्राहकांच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्यास त्याची मागणी पूर्ण होऊ शकणार नाही. विशेषतः जेव्हा मालसाठा पडून असतो तेव्हा साखळीतील प्रत्येक मध्यस्थावर अतिरिक्त मागणी करण्यासाठी दबाव राहील. ग्राहकांच्या मागणीतील बदल कमी करण्यासाठी पुढील 3 उपाय कमी राहतील. पुरवठा साखळीतील आता हे ग्राहकांच्या मागणीमध्ये बदल कमी करायचा असेल तर 3 उपाय सांगितलेले आहेत. 1. पुरवठा साखळीतील मध्यस्थांची संख्या कमी करणे. पुरवठा साखळीतील वितरण वेळ कमी करणे. पुरवठा साखळीतील मध्यस्थांमध्ये पारदर्शकता निर्माण करणे. प्रक्रियेतील तफावत कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. जेव्हा प्रक्रियेचा कालावधी वेगवेगळ्या उत्पादनासाठी संतुलित असतो तेव्हा उत्पादन मिश्रणावरती भिन्नतेच्या उत्पादन प्रक्रियेवर तुलनेने कमी परिणाम होतो. तफावत कमी करण्यासाठी 4 पद्धती सांगितल्या जातात. 1. उत्पादन नियोजनातील उत्पादन पातळी. 2. मॉड्युलर प्रॉडक्ट डिझाईन. 3. उत्पादन स्तरावरील प्रवाह सुरळीत करणे. 4. स्टँडर्ड वर्कवर कार्यस्थळावर 6S प्रणाली विकसित करणे. प्रत्येक व्यवसायाने मोरा म्हणजे भिन्नता कमी करणे महत्त्वाचे आहे. शोध क्षमता, वेळ किंवा या सर्वांच्या एकत्रीकरणातून भिन्नता कमी केली जाऊ शकते. तसेच साधनांचा योग्य वापर करूनही असमानता टाळली जाऊ शकते. आता त्यातला चौथा जे टेक्निक आहे गुणवत्ता व्यवस्थापनाचा जपानच्या, ते आहे मुडा. MUDA. मुडा हा सुद्धा एक जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ निरुपयोगी, कचरा, निरर्थकता, व्यर्थपणा किंवा फालतू अशा क्रिया असा होऊ शकतो. टोयोटा प्रोडक्शन सिस्टीममधील एक तिसरी महत्त्वाची संकल्पना आहे. या संकल्पनेचा उद्देश अनावश्यक काम कमी करणे आणि कार्यक्षमता सुधारणे आहे. जर कंपनी मुडा कमी करू शकत असेल तर उत्पादन क्षमता आणि नफा देखील वाढवू शकते. टोयोटा उत्पादन प्रणालीमध्ये पुढील 7 प्रकारच्या कचऱ्यांचा विचार केलेला आहे. आता याच्यामध्ये ज्या कचऱ्याचा विचार केलेला आहे ते एक आहे वाहतूक. आता वाहतुकीमध्ये कार्यस्थळावर वस्तूंची होणारी सर्व प्रकारची वाहतूक हालचाल लक्षात घेतली जाते. बऱ्याच वेळा उत्पादनाची अनावश्यक वाहतूक केली जाते ज्यामुळे वाहतुकीच नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच वाहतुकीचा खर्च विनाकारण वाढतो. म्हणून उत्पादनातील वाहतूक कमी करण्यासाठी उत्पादन रेखा आणि साधनं महत्त्वाची ठरतात. प्रोडक्ट लाईन यासाठी 5S प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक उत्पादन स्तरावर आवश्यक असलेली सर्व साधने ठेवण्यासाठी एक मानक स्थान असावे. कोणत्या ठिकाणी ती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवलेली आहे सहजपणे आयडेंटिफाय झालं पाहिजे. दुसरा आहे मालसाठा आणि यादी. इन्व्हेंटरी आपण ज्याला म्हणतो. इन्व्हेंटरी म्हणजे ही अशी उत्पादने किंवा सेवा आहेत की जी प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. ती कच्च्या मालाच्या स्वरूपात असो, वर्क इन प्रोसेसमध्ये किंवा तयार वस्तूच्या स्वरूपात असते. उत्पादन यामध्ये जितका जास्त वेळ असेल तितका जास्त वेळ वाया जातो. ही प्रतीक्षा वेळ थेट उत्पादन किंवा सेवेची अग्रणी वेळ वाढवते आणि भौतिक खर्च, घसारा खर्च, भौतिक जागा खर्च, व्यवस्थापन, विमा खर्च, संभाव्य नुकसानीची किंमत यामध्ये वाढ करीत असते. हा खर्च 18% ते 35% वाढू शकतो. म्हणून इन्व्हेंटरीचे प्रमाण कमी करण्यासाठी वर्क सेल्स, कानबान, वन पीस, प्लो यासारख्या साधनांचा वापर केला जातो. तिसरा आहे गती हालचाल. गती म्हणजे उत्पादनात काय नुकसान होते आणि जे नुकसान घडवते त्याचा संदर्भ देते. यामध्ये उपकरणे बसवणे, तुटणे, अनावश्यक वेळ घालवणे, कर्मचाऱ्यांच्यामध्ये तणाव स्थिती निर्माण होणे याचा समावेश होतो. गतीमध्ये उत्पादन किंवा सेवेवर प्रत्यक्ष काम न करता कर्मचारी आणि मशीनच्या हालचालीचे वर्णन केले जाते. उदाहरणार्थ, स्क्रू घट्ट करण्यासाठी योग्य स्क्रू ड्रायव्हर शोधणे किंवा कार्यालयात कागदपत्रे शोधण्यासाठी वेळ घालवणे. गती हा एक कचरा मानला जातो की जो नेहमीच शून्यापर्यंत आणणे कठीण असते. एखाद्या व्यक्तीच्या कामात चक्रातील सर्वात कठीण हालचालींमधून कार्य करणे एक सुधारणा असू शकते.
परंतु सर्व हालचाली केल्याने आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती वाढू शकते. ही समस्या सोडवण्यासाठी प्रमाणित कार्य 5S आणि स्पेगेटी डायग्राम ही साधने वापरली जातात. प्रतीक्षा वेटिंग. जेव्हा उत्पादन वाहतुकीत नसते किंवा त्यावर प्रक्रिया केली जात नाही किंवा जोपर्यंत त्याची विक्री होत नाही तोपर्यंत ते प्रतीक्षेत असते. पारंपरिक प्रक्रियेमध्ये वस्तूच्या जीवनाचा बराचसा काळ हा प्रतीक्षेत घालवला जातो. कार्यालयामध्ये मीटिंगच्या सुरुवातीला एका व्यक्तीची वाट पाहावी लागते, त्या सर्वांना प्रतीक्षा करावी लागते. प्रक्रियेत या सर्व मूल्यवर्धित वेळा आहेत. प्रतीक्षा वेळ ही वस्तू आणि व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असू शकते. प्रतीक्षा वेळ शोधण्यात मदत करणारी साधने म्हणजे वेळ अभ्यास, टक्ट टाइम आणि उत्पादन रेखा संतुलन. वेळ अभ्यास वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियेचे संपूर्ण वर्णन करीत असते. प्रक्रियेवेळा, प्रतीक्षा वेळा, लीड टाइम याची परिभाषा ठरवली जाते. टक्ट टाइम म्हणजे ज्यामध्ये ग्राहक प्रत्यक्षात उत्पादनाची मागणी करतो. जर ही मागणी उत्पादनापेक्षा कमी असेल तर वस्तूचा प्रतीक्षा वेळ वाढतो. याउलट मागणीपेक्षा उत्पादन कमी असेल तर ग्राहकांस त्याच्या मागणीची प्रतीक्षा करावी लागते. जर उत्पादन रेखा संतुलनामध्ये वस्तू निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात, त्या प्रत्येक प्रक्रियेसाठी वेगवेगळा वेळ लागतो. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रक्रियेत जास्त वेळ लागतो त्या ठिकाणी अर्ध उत्पादित वस्तू पडून राहतात. म्हणून उत्पादन लाईनमध्ये संतुलन साधण्यासाठी यमाझुमी हे जपानी साधन वापरले जाते. अतिरिक्त उत्पादन. काही कंपन्या काही वेळा आवश्यकतेपेक्षा जादा उत्पादन करतात. साधारणपणे मोठ्या बॅचेसमध्ये उत्पादन केल्याने ही समस्या निर्माण होते. ग्राहकांच्या गरजा वारंवार व वेगाने बदलत असल्यामुळे अतिउत्पादनाचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो. उत्पादनामध्ये किंवा यंत्रसामुग्रीमध्ये अगोदरच संसाधने गुंतलेली असल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. अतिउत्पादन हे इतर अनेक गोष्टींशी निरुपयोगी ठरते, कारण उत्पादन वाढले की सर्व घटकात वाढ होत असते. SMED आणि कानबान सारख्या साधनांचा वापर करून ही समस्या दूर करता येते. SMED म्हणजे सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाय. जेव्हा बदल छोटे असतात तेव्हा लहान बॅचमध्ये उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. कार्यालयामध्ये ज्या कार्याची आवश्यकता आहे तेच कार्य पूर्ण केले जाते. नवीन कार्य केवळ तेव्हाच सुरू केले जाऊ शकते जेव्हा अगोदरचे काम पूर्ण झालेले असेल. कानबान ही एक स्वव्यवस्थापन उत्पादन प्रणाली आहे. साहित्य मूल्यप्रवाहात खाली सरकते आणि तर काय करावे याबद्दलची माहिती मिळते. प्रक्रियेच्या शेवटी ग्राहकांचे आदेश पाठवले जातात, त्यावरून किती उत्पादन करावे ते स्पष्ट होते. अतिरिक्त प्रक्रिया. ग्राहकांनी ज्याची अपेक्षा केलेली नसते किंवा त्यांना ज्या घटकांची किंवा उपकरणाची गरज देखील नसते अशा वैशिष्ट्यांच्या वस्तूंच्या प्रक्रियेमध्ये समावेश करणे याला अतिरिक्त प्रक्रिया असे म्हटले जाते. अपेक्षेपेक्षा अतिरिक्त प्रक्रिया करण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि उत्पादन खर्च जास्त येतो. यात अगदी आवश्यकतेपेक्षा अधिक तंतोतंत गुंतागुंतीची, महान किंवा अतिउच्च गुणवत्ता असलेले घटक वापरणे याचा देखील समावेश होतो. कार्यालयामध्ये एखाद्या दस्तऐवजाला आवश्यकतेपेक्षा अधिक पाने जोडले, मजकूर वाढवणे किंवा फॅन्सी लेआउट बनवण्यात वेळ घालवणे, विना मूल्यवर्धित क्रिया पद्धतशीरपणे शोधण्यासाठी वापरले जाणारे संसाधन म्हणजे फ्लोचार्ट होय. फ्लोचार्टद्वारे निरीक्षणातून प्रक्रियेत लपलेले सर्व अनावश्यक घटक किंवा क्रिया शोधून काढता येतात. शेवटचा मुद्दा दोष. डिफेक्ट्स. दोष म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा योग्यरित्या कार्य करीत नसेल किंवा ग्राहकाकडे अपूर्ण स्वरूपाची वस्तू पोहोचणे होय. पूर्वीचा सदोष काम किंवा घटकामुळे एखादे उत्पादन काढून टाकणे किंवा त्याची दुरुस्ती करावी लागणे यामुळे अतिरिक्त खर्च आणि विलंब होऊ शकतो. दोषपूर्ण वस्तू ही ज्या ठिकाणी दोष निर्माण झाला त्याच ठिकाणी दोषपूर्ण वस्तू म्हणून बाजूला करावयास हवी होती, ती पुढील प्रक्रियेत येता कामा नये. परंतु ती ग्राहकापर्यंत पोहोचून परत आल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. दोषामुळे लीड टाईमवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि प्रक्रियेचा प्रवाह अखंडित होतो. पोकाएक व प्रमाणित कार्ये ही साधने दोषांना रोखण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, जपानी मॅनेजमेंटमधली 8 गुणवत्ता व्यवस्थापनाची तंत्र आहेत, त्यातली 4 आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये कायझेन असेल, मुरा असेल, मुरी असेल आणि मुडा असेल. हे 4 आपण तंत्र अभ्यासली. पुढची 4 तंत्र आपण पुढच्या व्याख्यानामध्ये अभ्यासूया. तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.